नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रलंबित पैशांबद्दल गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा सुरू आहे, बरोबर? अनेक प्रश्न आणि थोडी चिंताही होती, पण आता काळजीचं कोणतंही कारण नाही. आजच्या या विश्लेषणात आपण याच योजनेच्या ताज्या आर्थिक घडामोडी आणि पुढच्या प्लॅनिंगबद्दल अगदी सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. तर चला, अजिबात वेळ न घालवता थेट सुरू करूया. आज आपण प्रामुख्याने 5 गोष्टींवर भर देणार आहोत. निधी वितरणाची सध्याची स्थिती, पैसे येण्यास उशीर का झाला, ई-केवायसीची ताजी आकडेवारी, योजनेचं भवितव्य आणि दर महिन्याला एका निश्चित तारखेची गरज. चला तर मग एकामागून एक हे सगळे मुद्दे समजून घेऊया. तर वळूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, निधी वितरणाची सद्यस्थिती. अखेर तो दिलासा मिळाला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे जे प्रलंबित हप्ते होते, म्हणजे 1500 ते 3000 रुपयांपर्यंतची रक्कम, ती आता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा व्हायला सुरुवात झालीय. इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हा निधी प्रत्यक्ष खात्यात जमा होतोय, ही खरोखरच एक खूप मोठी आणि आश्वासक बातमी आहे. आता हे पैसे कधी जमा झाले? तर 14 मे रोजी अनेकांच्या मोबाईलवर 1500 रुपये जमा झाल्याचा पहिला मेसेज धडकला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 मे रोजी अनेकांना त्यांचा दुसरा हप्ताही मिळाला. आता समजा तुम्हाला अजून पैसे मिळालेले नसतील तर अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही. पुढच्या 3 ते 4 दिवसात हे पैसे टप्प्याटप्प्याने सगळ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. हा निधी यायला नेमका एवढा उशीर का झाला? या 2 महिन्यांच्या विलंबामागे मुख्यत्वे 2 प्रशासकीय कारणं समोर आली आहेत. पहिलं म्हणजे मार्च महिना. आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे प्रशासकीय पातळीवर खूप धावपळ असते. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नव्याने अनिवार्य केलेली ई-केवायसी प्रक्रिया. या तांत्रिक गोष्टींची जुळवाजुळव करायला आणि पडताळणी पूर्ण करायला प्रशासनाला थोडं जास्त वेळ लागला. आता या ई-केवायसी प्रक्रियेचा नेमका काय परिणाम झाला त्याची आकडेवारी पाहूया. ई-केवायसीची मुदत संपल्यावर एक अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. अंतिम पडताळणीमध्ये राज्यात 1,89,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या. पण त्याचवेळी कडक छाननीमुळे तब्बल 70 लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले. याचा सरळ अर्थ असा आहे की योजनेतील त्रुटी दूर झाल्या आहेत आणि आता फक्त खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. आता पुढे काय? योजनेचं भविष्य आणि सरकारची आर्थिक तरतूद नेमकी कशी आहे ते समजून घेऊया. मगाशी आपण ज्या 70 लाख अपात्र अर्जांबद्दल बोललो, ते अर्ज वगळल्यामुळे सरकारी यंत्रणेचा खूप मोठा फायदा झालाय. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण यामुळे राज्याच्या तिजोरीतील तब्बल 10,000 कोटी रुपयांची घसघशीत बचत झालीय. ई-केवायसी आणि पारदर्शकतेमुळे सरकारी निधी कसा वाचतो आणि तो योग्य ठिकाणी कसा वळवता येतो, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि याच पारदर्शकतेमुळे सध्याच्या रखडलेल्या हप्त्यांच्या वितरणासाठी अर्थ विभागाने लगेचच 3,690 कोटी रुपयांची विशेष तरतूद मंजूर केली आहे. याच मोठ्या रकमेतून सध्या जे हप्ते जमा होत आहेत त्यांचं वेगाने वितरण केलं जात आहे. अनेकांच्या मनात एक शंका सतत असते, ही योजना फक्त काही काळापुरतीच आहे का? तर नाही. नुकत्याच झालेल्या अधिकृत घोषणेनुसार लाडकी बहीण योजना ही भक्कम आर्थिक पाठबळ असलेली एक कायमस्वरूपी योजना असणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेच्या भवितव्यावर आता कोणतीही शंका उरत नाही. आता या योजनेकडे फक्त 1500 रुपये मिळतात या नजरेतून पाहू नका. यामागे एक खूप मोठं आणि दीर्घकालीन उद्दिष्ट आहे, आणि ते म्हणजे लखपती दीदी अभियान. या माध्यमातून यंदा तब्बल 25 लाख महिलांचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांच्या पुढे नेण्याचं मोठं टार्गेट प्रशासनाने ठेवलं आहे. थोडक्यात सांगायचं तर या थेट आर्थिक मदतीतून महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर आणि कायमस्वरूपी स्वतःच्या पायावर उभं करण्याचा हा एक भक्कम मार्ग आहे. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या आणि अतिशय व्यावहारिक मुद्द्याकडे, एका निश्चित तारखेची गरज. बघा, जेव्हा पैसे येण्याची तारीख नक्की नसते तेव्हा त्याचे खूप थेट परिणाम सामान्य कुटुंबांवर होतात. घर खर्चाचं गणित बिघडतं, मुलांच्या शिक्षणाचं नियोजन कोलमडतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधीच ठरून ठेवलेल्या वैद्यकीय खर्चासाठीही वाट पाहावी लागते. तारखेची ही अनिश्चितता या निधीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचं संपूर्ण बजेटच विस्कळीत करून टाकते. आणि म्हणूनच या विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उरतो. दर महिन्याला हा निधी जमा करण्यासाठी प्रशासनाकडून एक निश्चित तारीख ठरवली जायला हवी का?
विचार करा, जर अशी एक फिक्स तारीख असेल तर मासिक आर्थिक नियोजन करणं किती सोपं होईल. या एका छोट्याशा बदलामुळे योजनेचा फायदा अनेक पटीने वाढू शकतो. याच महत्त्वाच्या प्रश्नासोबत आजचे हे विश्लेषण आपण इथेच